नमस्कार, मी प्रतीक्षा, DNA मराठीमध्ये आपलं स्वागत। शेवगाव तालुक्यातील पोदेगाव येथील एका सुवर्णकाराला बेकायदेशीर ताब्यात घेऊन अमानुष मारहाण केल्याचा आरोप करत संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी अहिल्यानगरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर सुवर्णकारांचे ठिय्या आणि उपोषण आंदोलन 10व्या दिवशी सुरूच आहे। या आंदोलनाला माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भेट देत आंदोलकांना पाठिंबा दिला। यावेळी त्यांनी पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप करत जोरदार टीका देखील केली आहे। पोलीस प्रशासन म्हणजे चोरावर मोर आहे। चुकीच्या पद्धतीने रिकव्हरी करणे आणि व्यापाऱ्यांना मारहाण करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे। प्रशासनानं या आंदोलनाची तातडीने दखल घेतली नाही तर राज्यातील सर्व सराफ व्यावसायिक एकत्र येऊन आंदोलन अधिक तीव्र करतील असा इशारा धंगेकर यांनी दिला आहे। हा जो प्रकार आहे हा खऱ्या अर्थानं चोरावर मोर, म्हणजे चोर चोरी केली आणि त्याच्यावर हा पोलीस अधिकारी मोरासारखं काम करतोय। खरं तर बघितलं तर या भागामध्ये छोटे छोटे व्यावसायिक आहेत, सराफ सोनार समाजाचे, आणि हे काही शोरूमवाले नाही पण छोटे छोटे व्यवसाय करतात, गरीब कुटुंबातले। काही सराफांचा हातावर पोट आहे आणि त्यावेळेला खरेदी विक्री झाली का नाही या पोलिसांना माहित नाही, तुम्हाला माहित नाही, मलाही माहित नाही। कुठला तरी एखादा चोर पकडायचा आणि त्याला पोलिसांनी सांगायचं की हे दुकान दाखव, ते दुकान दाखव, आणि त्या दुकानात जाऊन दादागिरी करून रिकव्हरी करायची, हा प्रकार आहे। आणि या संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय बोराडे साहेब ते एका सराफासाठी, युनियनच्या अध्यक्षाच्या एका सराफासाठी बाजू मांडण्यासाठी तिथे गेल्यानंतर ज्या पद्धतीनं देशमुख नावाचा जो अधिकारी आहे त्याची आता मी माहिती घेत होतो, तर तो UPC MPC मधनं आलेला अधिकारी दिसतोय। आणि इतक्या क्रूर पद्धतीने जर कोर्ट, न्यायालय, कायदा सोडून अशा पद्धतीने जर रिकव्हरी करत असेल तर हा कायद्याचा भंग आहे। आणि अशा वेळेला आज 10 दिवस झाले सगळी मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत। आज महाराष्ट्रातून विविध ठिकाणावरून सगळे सराफ असोसिएशनची लोक येतात, व्यापारी येत आहेत, त्यांना पाठिंबा देत आहेत। आणि या सरकारला, या पोलिसांना जाग कशी येत नाही हा महत्वाचा भाग आहे। कारण हा समाज छोटा नाही आहे किंवा हा व्यापारी छोटा नाही, हा देशामध्ये, राज्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आहे। आणि आज पुणे शहर असेल, शिरूर असेल, सगळीकडेच अनेक लातूर बितूर सगळीकडची लोक आता या आंदोलनात सहभागी व्हायला सुरुवात झालेली आहे। मी 2 दिवसापासून या सगळ्या जी लोक आहेत त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे। पण त्यांची एक साधक मागणी आहे की जर न्यायालयाच्या प्रक्रिया असेल, कायद्याप्रमाणे तुम्ही कारवाई केली पाहिजे, आमची काय हरकत नाही। पण तुम्ही कायदा सोडून जर रिकव्हरी करत असतान, कायदा सोडून जर चोर आणत असतान, आणि जर एखादा युनियनचा अध्यक्ष जर त्याचा बाजू मांडण्याला गेला आणि त्याला गुरा ढाव्यासारखं मारणं आणि त्याचा अपमान करणं, त्याला अपमानित करणं, हे कितपत योग्य? हा कायदा आता कायद्याचं राज्य राहिलं का नाही अशी शंका माझ्यासारख्या, मी एक सराफ असोसिएशन मध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे, माझंही दुकान सराफ म्हणून आहे, आणि पोलिसांची सिस्टीम माहिती मला। चोर आणायचा, रिकव्हरी करायची, आता लगड करायची, लगड करून ती कशी आणायची, हे सगळे हुशार लोक बसलेले आहेत। आणि ही ह्याच्यामध्ये ह्या सोन्याच्या गाळा करून आरोपीला कितपर्यंत जातं, ज्याची चोरीला गेलं त्याला कितपत मिळतं, हे सगळं चोरीचा धंदा हे जास्त करतात। आणि याच्यामुळं हा जो आज पाठिंबा देण्यासाठी मी आलोय, मी आता बोलता बोलता आमच्या वकील साहेबांशी बोललो की आपलं आंदोलन कशा पद्धतीने आता पुढे न्यायचंय, उपोषण नंतर काय पुढे जायचंय का? तर ते म्हणलं आपलं संविधान पद्धतीने, आपण लोकशाही पद्धतीने आंदोलन आपल्याला इथं करायचंय। पण मी त्यांना अजून थोड्याने एक सल्ला देणार आहे, पण तो सल्ला आता तुम्ही गेला देणार आहे। जर ना ऐकलं तर आम्ही महाराष्ट्रामधले सगळे सराफ असोसिएशनच्या लोकांना एकत्र करून प्रचंड प्रमाणामध्ये मोर्चा आणून, किंवा काय ज्या पद्धतीने लोकशाही पद्धतीने जर यांची गाऱ्हाणे ऐकली नाही तर आम्ही आमच्या पद्धतीनं सराफ असोसिएशनची सर्व मंडळी, सर्व आज ही कुटुंब आहेत, त्याची आज सराफ बाजार सगळ्या गोष्टी पाहिल्या व्यवसायाच्या दृष्टीने तर स्पर्धेचं युग आहे। आणि छोटे छोटे व्यावसायिकांना पावाणी होत नाही दिवसभर दुकानामध्ये, आणि अशा वेळेला जर त्यांच्यावर हल्ला झाला की पोलिसांनी हल्ला केला, खोट्या फिर्यादी घेतल्या, आता शोरूम मधलं सोनं आणलं, ते काय शोरूम मधलं सोनं तर व्यापाराचं नसतं, त्यांनी कुठल्या तरी व्यापाऱ्याकडून आणलं असतं, त्याला ते नंतर द्यायचं असतं, त्याला पैसे द्यायचे असतात। तुम्ही आणलं, गाळलं, विचार केला नाही, काय नाही केला, असं नाही, दादागिरी करून जी पद्धत होती ती दादागिरी करून, एखादा गुंड नरड्याला सुरी कशी लावतो तशी त्या व्यापाऱ्याच्या नरड्याला सुरी लावून अशा पद्धतीची ही मोठी दरोडेखोरपणा हा देशमुख साहेबांनी केलेला आहे। मी त्यांच्याशी बोलणार आहे, भेटणार आहे, मी वरिष्ठांशी बोलणार आहे। पण अशा पद्धतीने जर पोलिसांनी चुकीचं काम केलं आणि सर्वसामान्य लोकांवर अन्याय केला ते योग्य नाही। हे महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर विचाराचा महाराष्ट्र
हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, इथं न्याय देणारा महाराष्ट्र आहे. पण अशा पद्धतीने जर पोलीस अधिकारी सगळी सिस्टीम आणि सगळ्यांना बदनाम करत असेल तर आपण एक या भारताचे नागरिक म्हणून आपण त्यांना जाब विचारणं आपलं कर्तव्य. तो जाब विचारायला हे आमचे अध्यक्ष गेले होते. पण त्यांना जर अशा पद्धतीने मारणार असतील तर सर्वसामान्य व्यापाऱ्यांनी करायचं काय हा मोठा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे. आणि त्यामुळे ते 10 दिवस उपोषणाला बसले. इतके पोलीस कठोर असू शकतात का की त्यांनी चौकशी केली पाहिजे, या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे. आणि ह्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर जर त्याला चौकशीत काय निघलं तर पुढे कायदे आहेत ना. पण तुम्ही जर गुन्हा दाखल करून घेणार असतात आणि तुमचा पोलीस जर चोर असेल, चोरी करत असेल, तो अधिकारी चोरी करत असेल तर त्याला पाठीशी घालण्याचं काम हे पोलीस का करतात अधिकारी, हा प्रश्न मला पडलेला आहे. कारण आपण सर्वसामान्य माणूस जर चौकीत गेला तर त्याला 2 लाथा घालून हात बसवतात. आणि हा देशमुख नावाचा अधिकारी सरळ सरळ दरोडा टाकतोय आणि त्याला पाठीशी घालतात आणि पोलीस खाता अख्खं बदनाम होते. आणि याची जबाबदारी इथले जे कुमार राय, मी आता नाव घेतलं, कुमार सर का आहेत, त्यांनी ताबडतोब याच्यावर निर्णय घेतला पाहिजे. आणि आज निर्णय नाही घेतला तर मी स्वतः महाराष्ट्रात सगळ्या व्यापारी असोसिएशनला भेटून इथं या ठिकाणी न्याय द्यायचा. या सगळ्या अहिल्यानगर मधले उधमपूर आहेत, आमचे अध्यक्ष आहेत, आमचे परिवार आहे. आणि शेवटी आम्ही सगळे एका कुटुंबातली लोक आहोत आणि व्यावसायिक आहोत, त्यामुळे आम्ही एका परिवारातले आहेत. आणि तुम्हाला माहिती की सराफ बाजारामध्ये जे मराठी सराफ आहेत त्यांची अवस्था काय लय चांगली नाहीये. धंदे सगळे बाकीचे म्हणजे शोरूम वाले असेल धन दाटगेने ते ताब्यात घेतले. कुठेतरी उपजीविका होते तिचं संपवायचं काम किंवा देशोधडी लावायचं काम जर पोलीस खात्याच्या माध्यमातून करत असतील तर ते चुकीचं आहे. यांची जी मागणी ती साधक आहे. आमच्यावर जो अन्याय केला त्याची चौकशी करून कारवाई केली पाहिजे. आज 10 दिवस झालेत, यांनी जर कारवाई नाही केली तर मी यांच्याशी अजून चर्चा करू. याच्यापेक्षाही आम्ही सगळ्या लोकांना या ठिकाणी आणून आमच्या लोकशाही पद्धतीने आम्ही यांच्याशी बोलणार आहे. कारण आता चौकीत जर गेलो तर ते मारून बसवतात. आम्हाला आता भीती वाटायला लागली की आम्हाला नेऊन मारतात का काय. तर अशी जर परिस्थिती असेल कायद्याच्या राज्यामध्ये ते चुकीचं. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.